निश्चित पोहोचले. धोका संभवत होता, मात्र गणेशचं कौतुक करावं लागेल. वेगाने पुढे सरकले, मात्र क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला होता. मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातं. फलंदाज गणेशच्या माध्यमातून बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला खेळतात, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन होतंय. ज्या विकेटची गरज होती वाट पाहत होता आगासन संघ. दोन सामन्यांमध्ये ज्या फलंदाजानं आपल्या संघाला चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून करून दिली, तो फलंदाज संघनायक इथं माघारी परतला. विजय पाटील बॅक टू डगआउट. गोलंदाजाने केलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं अतिशय चांगलं प्रदर्शन आपण पाहतो. गोलंदाज किशोर मुंडेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 1 धाव. चांगली गोलंदाजी होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किशोर मुंडे चांगली गोलंदाजी करतायत. संघनायक माघारी परले. तदनंतर आपण पाहतोय सुनील मामा माघारी परले. 2 मोठे धक्के बसलेत वाडेकर संघाला. इथून मात्र अडचणी वाढल्यात. हरकत नाही, अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम या 2 फलंदाजांना करावं लागेल. स्ट्रायकरला शशिकांतला आपण पाहतोय. सहकारी इथं तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 6. त्याचं कारण आपण पाहतो आगासन संघाची चांगली गोलंदाजी.
चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुनील मुंडेने षटक हाताळलं. धावा खर्च केल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6. 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 4 बाद 8 धावा. साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवर इथं संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. त्याचं कारण आपण पाहतोय. खेळपट्टीचा अभ्यास तुम्ही 2 सामन्यांमध्ये केला. तुम्हाला माहिती आहे चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाही. तुम्ही मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करताय. मात्र इथं तुम्ही जर समंजसपणा दाखवला असता, डबल सिंगलला प्राधान्य दिलं असतं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या तुम्ही पाहू शकला असता. मात्र तुमच्याकडनं इथं फलंदाजी खराब होतीये. फुटवर्कचा अभाव आपण पाहतो. सातत्यानं फलंदाज निराश करतायत. मुख्य फलंदाज बाद झाले विजय पाटील. तदनंतर आपण पाहतोय संघर्ष करताना दिसतोय तो वाडेकर संघ. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 9. 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते किशोर मुंडे. 2 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते सुनील. फक्त 6 धावांचं षटक हाताळलं आणि तिसरं षटक मार्गस्थ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र दांडी गोल झाली आहे. फलंदाज गणेश पाटीलची. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो 5वा बसलाय. 5 बाद 10 अशी अवस्था आपण पाहतो. वाडेकर संघ पहिल्या 17 प्रत्येक फलंदाजांना फार निराश केलंय. विजय पाटील बाद झाले. 2 सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये जसे विजय पाटील लवकर बाद झाले तशी मात्र संघाची इथं पडझड झाली आहे. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा नव्यानं आपण पाहतो गोलंदाज मनोज मुंडेने केली आहे. प्रत्येक चेंडूवर इथं संघर्ष करावा लागतोय. तो फलंदाजांना टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित राखतात प्रत्येक गोलंदाज आगासन संघाचे. किशोर मुंडेने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये सुनील होते. सुनीलने चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकामध्ये मनोजचं कौतुक करावं लागेल. मनोज सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. मात्र वाडेकर संघाच्या प्रत्येक फलंदाजानं इथं निराश केलं आहे. संघर्ष होत नाही. व्यवस्थित संघर्ष होत नाही वाडेकर संघाच्या माध्यमातून. कमीत कमी 25-26 धावा तरी धावफलकावर व्हायला हव्या होत्या आतापर्यंत. बागपुटला जाऊन सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. इथं जातोय आणि इथे मात्र यष्टीरक्षकाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता येत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावा येत आहेत. डबल सिंगलला प्राधान्य तुम्ही देऊ शकता. चौकार येत नाही हरकत नाही आहे. षटकार येत नाही हरकत नाही आहे.
मात्र जर तुम्ही समंजसपणा दाखवला असता, खेळपट्टीचा अभ्यास 2 सामन्यांमध्ये तुम्ही केला होता, तुम्ही जर त्या पद्धतीने फलंदाजी केली असती तर नक्कीच एक धावसंख्या आपण चांगली धावसंख्या आपण पाहू शकलो असतो. 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. मनोज पुन्हा एकदा तयार. शेवटचं षटक मार्गस्थ 6 चेंडू शिल्लक असतील. धावा आपण पाहतो धावफलकावर 13. गोलंदाज बाळराम तयार. इथे मात्र खोल टप्प्याचा मारा केला जातोय. फलंदाजाला इथं धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडूंमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. जर चांगली धावसंख्या आली, धावा आपण पाहतो आतापर्यंत 13. उर्वरित 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा जरी आल्या तरी तुम्ही चांगला संघर्ष करू शकता, फाईट करू शकता तुम्ही. मात्र तुमच्याकडनं पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी होतीये. गोलंदाज बालराम राईट मोड विकेट. समोर खेळतात ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे पंबल होतात तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावा येत आहेत. डबल सिंगलला प्राधान्य तुम्ही देऊ शकता. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंमध्ये 8 ते प्रयत्न करायला हवा. बालराम राईट मोड विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथं चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूंमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. एखादा मोठा फटका 3 चेंडूमध्ये कमीत कमी 6 ते 7 धावा जरी आल्या तरी चांगली फाईट होऊ शकते तुमच्या माध्यमातून. ऑफसाईडला सुरेख फटका सजवलाय. झेल सुटलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र चुका होतात आगासन संघाच्या माध्यमातून. 3 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. या षटकातील चेंडू अजूनही शिल्लक असतील ते 2 चेंडू फार महत्वाचे असतील. 2 चेंडूंमध्ये 4 ते 5 धावांचं समीकरण सोपं समीकरण तुम्ही ठेवू शकता. कारण तुमची फलंदाजी खराब झाली आहे. 2 चेंडूंमध्ये महत्वाच्या 4 ते 5 धावा जरी आल्या तरी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही फाईट करू शकता. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दिशा आणि टप्पा चांगला राखला गोलंदाज बाळरामनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 2 धावा. चौकार षटकार. शेवटच्या चेंडूवर मात्र इथं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय. सुटलेल्या झेलचं रूपांतर आतापर्यंत 2 धावांमध्ये केलंय. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 20 वर आणि 24 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये धावांचं लक्ष्य असेल ते 21 धावांचं. इथून तुम्ही फाईट करू शकता. पहिल्या सत्रामध्ये आगासन संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. 20 धावांवर रोखून ठेवलं. ते वाडेकर संघासारख्या बलाढ्य संघाला 21 धावांचं लक्ष्य घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये आगासन संघ कशा पद्धतीने कामगिरी करतोय आणि धावांचा डिफेन्स वाडेकर संघ कशा पद्धतीने करतोय हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक मयूर भोईर यांना.
चला सिटी स्टार आणि ग्रामीण स्टार दोन्ही संघटनांनी या टॉससाठी सेमी फायनलची मॅच थोडंसं निराश कुठेतरी केलं हर्ष 11 वाडेकर संघाने, कारण की पहिली 2 मॅचेस जर आपण पंडित आता पाहिलं तर 2 मॅच चेस करत होते, पाठलाग करत होते, त्यामुळे पहिल्या डावाचं दडपण नव्हतं. आता मात्र स्वतःला धावा बनवायच्या होता, कितीचं टार्गेट इथे मात्र सजवण्याच्या मोहामध्ये मोठी धावसंख्या उभी करायची होती, कारण की आगासन संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. हे हर्ष 11 वाडेकर संघाला जाण होती, त्यामुळे प्रयत्न केला पण मोठे फलंदाज कमी धावसंख्येवरती बाद झाले. दबाव निर्माण केला, चांगली गोलंदाजी विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला गॅपमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि अफलातून दर्जेदार एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज इथे मात्र बाद होतो. अफलातून झेल होते तिथे स्वीकारले योगेश लक्षवित. सुरू होती एक शो मॅचची, एक्झिबिशन मॅचची, आणि ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या आवडीसाठी. सर्व ग्रामीणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. कल्याण डोंबिवली मधील ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार, एक शो मॅच, एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन सामना ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार या 2 संघांमध्ये, त्यांची नाणेफेकी देखील आपण करणार आहोत. मॅच मैदानामध्ये सेमी फायनलची उपांत्य फेरीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये तो मनोज राऊंड द विकेटने. इथे मात्र चांगली गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन, पण पंच आमच्याकडे बघतात भरपूर वेळानंतर सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक वेगळी शैली आहे सचिनची. जागाव जे खेळाडू आहेत मनोरंजन सातत्याने करत असतात. राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अजून एक धक्का लागतो टीम बॅटिंग करत असताना आगासन संघाला. धावा धावफलकावरती 3. मी मगाशीच उल्लेख केला होता की हर्ष 11 वाडेकर संघाने 20 धावा केल्यात आणि आगासन संघाला 21 धावा करायच्या, त्यामुळे एक चांगली फाईट, एक चांगली एनर्जीने मैदानात पुन्हा एकदा दाखल झाला हर्ष 11 वाडेकर संघ आणि चांगली गोलंदाजी. 2 फलंदाजांना आतापर्यंत बाद केलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुनीलकडे अनुभव भरपूर आहे. आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतो, तो म्हणजेच सुनील येतो. सुनीलने देखील अफलातून फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये. तोच सुनील आता मात्र जबाबदारी असेल. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन तिथे मात्र दिला. नॉस्ट्रायकिंग गेंडवर थ्रो इथे मात्र केला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट, 1ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 4.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर फलंदाज बाद, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर फलंदाज बाद आणि त्यानंतर आता सिंगल. 4 चेंडू झालेत. सचिन दादा, पहिला चेंडू डॉट आहे. येस सर, 5 चेंडू झालेत. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टंप पासून दूर पिचिंग केली होती. षटक झाले समाप्त. लगेचच आपण टॉस कडे वळूयात. कॅमेरामॅनना विनंती करतोय. इथे मात्र एक्झिबिशन सामन्याचा इथे मात्र टॉस केला जातो. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय लक्ष्मण साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूयात या एक्झिबिशन सामन्याचा टॉस. टॉस का बॉक्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाला सिटी स्टार, एका बाजूला ग्रामीण स्टार सुभाष पाटील, तर एका बाजूला सतीश म्हात्रे आहेत नावापडा संघाचे. येस नक्कीच टॉस इथे मात्र पुन्हा एकदा करूया. तर नक्कीच इंडिया श्रीलंका विश्वकपामध्ये देखील दुसऱ्यांदा टॉस झाला होता. मात्र टॉस केला जातोय आणि टॉस इथे मात्र जिंकलाय म्हणजेच ग्रामीण स्टार संघाने आणि ग्रामीण स्टार संघाने इथे मात्र टॉस जिंकला आणि सुभाष दादा निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. लक्ष वेधून घेणारा डिसिजन प्रेक्षणीय सामन्यामध्ये लक्ष वेधून घेणारा डिसिजन. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वळूया सामन्याकडे. तिथे सेमी फायनलची मॅच सुरू आहे. हर्ष 11 वाडेकर विपक्ष आगासन या संघामध्ये. धावसंख्या झाली धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 6 ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर 21 धावा करायच्यात. पाठलागला इथे मात्र सुरुवात केली आहे. गोलंदाज विजय पुन्हा एकदा सज्ज होते. इथे मात्र थांबवून चेंडूला आता मात्र सरळ सोडून दिला. वन लेफ्ट करतो. पाहत बसले चेंडूकडे. चांगली गोलंदाजी. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना विजय आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर सुनील. इथे मात्र फ्लायटेड चेंडू. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा करताना देखील समोरच्या संघाला घाम इथे मात्र फोडला होता. संघर्ष करावा लागेल कारण की समोरचा संघ आहे 40+ संघातील एक दादा संघ हर्ष 11 वाडेकर. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी विजयची आपल्याला पाहायला मिळते. सलग 3रा चेंडू आता मात्र निर्धाव फेकला. कमबॅक करण्याचा प्रयत्न. एक लो स्कोरिंग मॅच मध्ये एक चांगली फाईट देत असताना हर्षिलन वाडेकर संघ. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट केला जातो. चेंडू होता गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येणं गरजेचं होतं. दुसरा धावेचा कॉल. सायकर एंडला फेकी आणि 2 धावा इथे मात्र झाल्यात कंप्लीट. क्षेत्ररक्षकाने थोडस पॉज घेतला. आधी स्टार्ट घेणं गरजेचं होतं कारण की आधी आपण लो स्कोरिंग मॅच डिफेंड करतो त्यामुळे प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 8 ही धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
तर सिटी स्टार संघाचे खेळाडू राजू म्हात्रे आणि शरद म्हात्रे, नक्कीच आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण यायचंय. आपला संघनायक सतीश आपल्याला कॉल करत आहे. सिटी स्टारचे खेळाडू शरद म्हात्रे आणि राजू म्हात्रे. थँक्यू. समीकरण बदलतं मिनिटं. आता 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. एका फाईट आता मात्र चांगली पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आगासन संघाची आपल्याला पाहायला मिळाली. मी मगाशीच उल्लेख केला, ज्यावेळी आपण एक्झामला जरी जातो शेवटच्या 15-20 मिनिटांचा अभ्यास नेहमी आपल्याला पुरेसा होतो, तशाच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शेवटच्या षटकात धावा आल्या, थोडंसं मिसफील्ड देखील झाला आगासन संघाकडून. 20 धावा उभारलात, 21 धावा करायच्या. आता मात्र समीकरण बदलतं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. चेंडूंपेक्षा धावा आता मात्र जास्त. ओव्हर द विकेटने तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉल बॅक आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अलॉंग दी कार्पेट जातो. एक धाव कंप्लीट, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा वेगाने कंप्लीट इथे मात्र केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, प्रेशर ऑन बॉल. धावा फलकावती इन डबल फिगर 10 आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 11 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. रन बॉल इक्वेशन. सेमी फायनलची मॅच. हर्ष 11 वाडेघर विपक्ष आगासन आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 11 धावा. ओव्हर द विकेटने इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. प्रथम आणि ओमकार खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील आभार. मॅच मैदानामध्ये सेमी फायनलची आणि सुरुवात असं वाटत होतं की पहिला डाव ज्यावेळी झाला संपन्न त्यावेळी लगेच सामना जिंकेल की काय टीम आगासन, पण समोर हर्ष 11 वाडेकर संघ आहे. पलटवार करणार जानती आहे आणि आता मात्र शिकार करायला केली आहे सुरुवात. समीकरण बदलतंय. 10 चेंडू जिंकणारे 11 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज बिंदास. आखोटप्या चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपमध्ये, जोपर्यंत उचलून फेकी करेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो. एकच धावेवर समाधान, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच धावा झाल्या धावफलकावरती 11. आता मात्र समीकरण बदलतं. जिंकण्यासाठी 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. मॅच शेवटचा बॉल पर्यंत जाणार आहे हे मात्र नक्की. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. तिसऱ्या षटकात गोलंदाज दिलीपचा वापर केला. दिलीप देखील अफलातून गोलंदाजी करतो. ओ द विकेट. पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टंप पासून दूर बेचिंग करतात. वाईट यॉर्करचा प्रयत्न चालू आहे. वाईटची जी लाईन आहे त्याच्या बाजूने अगदी चेंडू जातो. चांगली गोलंदाजी दिलीप या षटकामध्ये करत असताना. ओद विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूमध्ये आहे मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक 3 खेळाडू आहेत. झेलची संधी आणि वॉटर कॅच. स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच केला. हवेमध्ये चेंडूवरती नजर होती आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का टीम बॅटिंग करत असताना आगासन संघाला. आमच्या व्यासपीठावरती यशस्वी उद्योजक आदरणीय विकास म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील वेलकम. या स्पर्धेच्या वतीने
या स्पर्धेच्या वतीने दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. उद्योजक विकासदादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन होतं. मॅच बदलते. आता मात्र 7 चेंडू करायच्यात 10. मॅचला कलाटणी. मॅच आता मात्र पूर्णपणे हर्ष इलेव्हन वाडेकर संघाच्या बाजूने जात असताना इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील. चेंडू अडवण्यामध्ये तरी यश मिळाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. स्ट्रोक दर्जेदार होता. 2 धावफलक पुढे सरकता धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 13. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सहा चेंडू 8 धावांची गरज. मॅच अगदी क्लोज. 21 धावा इथे मात्र डिफेंड करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे हर्ष इलेव्हन वाडेकर संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमच्या नावाचा दबदबा का आहे हे दाखवत असताना एका बाजूने आगासन संघ देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी आगासन संघाची पाहायला मिळाली. पण आता मात्र हर्ष इलेव्हन वाडेकर संघासमोर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच लकी बॉय डगआउट मध्ये आहेत. सकाळच्या सत्रापासून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होते. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिला डाव ज्यावेळी समाप्त झाला त्यावेळी सर्वांचे हात टाळ्यांचा आवाज सातत्याने आगासन संघाचा पाहायला मिळाला. आता मात्र प्रत्येक विकेट नंतर प्रत्येकाचा हात आता मात्र डोक्याच्या दिशेने येतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू गॅपच्या माध्यमातून घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेकी करेल. नॉसाठी गेंडला फेकी. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. दडपण इथे मात्र क्षेत्ररक्षकावर होतं. थोडंसं निराश होतात. पण मागच्याच षटकामध्ये अफलातून झेल देखील टिपला होता. पुन्हा एकदा चूक दुरुस्त करून मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल. कारण की चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. 2 धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 15. 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. मॅच अगदी क्लोज. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनलची मॅच. आणि या सेमी फायनलच्या मॅच मध्ये अंगावरती शहारे येणारी गोलंदाजी करत असताना हर्ष इलेव्हन वाडेकर संघ. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये योगेशचा वापर केला. ओव्हर द विकेटने इथे मात्र चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेलची संधी. झेल झालाय ड्रॉप. स्ट्रायकर एंडला फेकी. 2 धावा कंप्लीट. झेल घेणं गरजेचं होतं. मॅचला कलाटणी देण्यासाठी हे चित्र पुरेसं होतं. पण आता मात्र 2 धावा झाल्यात कंप्लीट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. सामना अजूनही बॅलन्स आहे. कारण की आपण रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती ही मॅच खेळत आहोत. त्यामुळे 3 चेंडू 4 धावा देखील भरपूर टफ आहेत. सहजासहजी 3 चेंडूमध्ये 4 धावा होणार नाही. रेल्वे ग्राउंडचं मैदान आणि त्यात हर्ष इलेव्हन वाडेकर संघ आपल्या समोर आहे. आगासन 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. ओव्हर द विकेटने इथे मात्र थांबवून गॅप मध्ये खेळतायत आणि मॅच झाली आहे फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय टीम आगासन संघाने आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय.